आता माझं फिरून बिरून सगळं झालं होतं, तर आता काका म्हणले तुझं फिरून सगळं झालंय, आता चल माझ्यासोबत. म्हणलं कुठे नाही, आता ते म्हणलं चल आता बांधकामावर, तुला बघ तिथं कसं आहे, मस्त काय काय काम काय काय करावं लागतं बघ, चल बघायला. म्हणलं चला काका, आपल्याला काय आपण कोणाला भेट नाही, रणगाडा बिनगाडा काय पण येऊ आपण भेट नाही, पण आमची फाटली की जरा. अहो इतकं उंच होतं, म्हणलं पाय बी घसरला ना, खाली पडलं ना, खाली पडला आणि डायरेक्ट वर गेला. मग इथून जर बघतो तर इथनं काय नाही ना, खाली पडायच्या आधीच वर जाणार माणूस. तर आता ह्यांचं काम बिम सगळं चालू होतं, आपलं गपचूप इकडे उन्हामध्ये उभारलेलं होतं, बसायला पण काय नव्हतं, ऊन लय चटकत होतं. मला आपल्याला असं ऊन चटकत तर हे तर काम करते ते उन्हामध्ये इतकं. अहो इंजिनियरपेक्षा खतरनाक काम आहे हो. आता हे बघा ना, किती इथं किती रिस्कचं काम आहे. इंजिनियरपेक्षा मी ह्यांना सलाम करतो बरं, इंजिनियर काय नाही ह्यांच्या पुढे लागा, इंजिनियरपेक्षा ह्यांचं काम एकदम क्वालिटीचं काम आहे. ते मला आता घरी चला, आता तू लय उन्हामध्ये उभारला, काम तर नाही काय केलं, पण उन्हामध्ये उभारला, घरी जाऊन आपलं काय कर, पहिलं जेवण ते कर आणि झोपी जा. मग काय आपण त्यांचं ऐकलं, मस्तपैकी जेवण बिवण केलं, आपले मस्तपैकी 2 भाकरी मारल्या ना, आता आपले मस्तपैकी निवांत पडून घ्यावं. मला आता 6 वाजता जायचं आपल्याला भावाकडं. आता रिक्षा मी पकडल्या ना, आता काही लागली ट्रॅफिक आणि मरणाची गरमी व्हायला लागली की असं वाटायला लागले, मुंबईला कमी ट्रॅफिक त्यापेक्षा जास्त पुण्याला ट्रॅफिक व्हायला लागली. म्हणलं आता काय खरं नाही म्हणलं. आणि असले PMTमध्ये जेव्हाच्या कृपेने जागा भेटली नाही तर असे धक्काबुक्कीच झाली असती. म्हणलं आता काय नसते, धक्काबुक्की झाली असती उभारला असतो तर. आता आमचा भाऊ आलता घ्यायला, ते मला एक चार्ज लागते. म्हणलं काय भावा, ते मला ज्यूस पाच. त्याला म्हणलं तू ज्यूस पी बाबा, पण आम्हाला लवकर घरी नेले का डोकं ती दुखायला लागलेले, मोठा प्रवास करायला आहे. घेतो तर तुम्ही लाईक फॉलो करून घ्या. धन्यवाद.